नमस्कार मित्रांनो, मी अमोल आगरकर. महावितरणमध्ये जी काही भरती सुरू आहे 2024ची, त्यामध्ये अकाउंट असिस्टंटचे जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते पेंडिंग होतं. त्यानुसार कालच्या तारखेला म्हणजे 21 जानेवारीला त्यांनी एक नोटिफिकेशन दिलेलं आहे ऑफिशियल साईटवर, म्हणजे महाडिस्कॉम.in या साईटवर. त्यामध्ये अकाउंट असिस्टंट म्हणजे कनिष्ठ सहाय्यक लेखा याचं झोन वाईज अलोकेशन लिस्ट, म्हणजे तुम्हाला झोन तुमच्या आताच इथे माहिती पडतात आणि त्याच झोनला जाऊन तुमचं डॉक्युमेंटेशन तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. तर त्यामध्ये बघा, जाहिरात क्रमांक 5/2023 अन्वये कनिष्ठ सहाय्यक लेखा पदी निवड झालेल्या उमेदवारांची परिमंडळ म्हणजे झोन निवड यादी व कागदपत्रांची पडताळणी. ठीक आहे. यांनी जे महत्त्वाचं आहे ते मी तुम्हाला सांगतो. 14 तारखेला यांनी रिझल्ट लावलेला आहे. त्यामध्ये यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, म्हणजे मेरिट लिस्ट त्यांनी जाहीर केलेली आहे. वेटिंग लिस्ट इथे आलेली नाही आहे. वेटिंग लिस्ट पुढच्या काही दिवसांमध्ये येण्याची अपेक्षा आहे. तशी मागणी सुरू असल्यामुळे वेटिंग लिस्टसुद्धा ते साधारण 250 कॅन्डिडेट्सची लावण्याची शक्यता आहे. ठीक आहे. तिसऱ्या नंबरचा पॉईंट बघा, महत्त्वाचा आहे. निवड झालेल्या उमेदवारांच्या ऑनलाईन अर्जामधील नोंदी, म्हणजे ऑनलाईन अर्जामध्ये तुम्ही जे काही नमूद केलं असेल ते अर्हता संबंधीच्या कागदपत्रांची प्रमाणपत्रांची छाननी पडताळणी त्यांना वर्ग केलेल्या संबंधित परिमंडळ कार्यालयामार्फत, म्हणजे तुम्हाला जे झोन अलॉट केलेलं आहे त्यांच्यामार्फत दिनांक 30/1 आणि 31/1, ठीक आहे, 2च दिवस आहे. 30ला तुम्हाला जायचं आहे तुमच्या डेटनुसार, किंवा तुम्ही 31ला सुद्धा जाऊ शकता. ठीक आहे. रोजी सकाळी 10 वाजता सुरू करण्यात येईल. आता ते कुठे सुरू करण्यात येईल तर पुढे इथे झोनची लिस्ट आहे, तिथे तुम्हाला ते माहिती पडेल. सबबसोबत जोडण्यात आलेल्या यादीमधील उमेदवारांच्या नावासमोर नमूद केलेल्या परिमंडळ कार्यालयामध्ये, म्हणजे तुम्हाला जे लिस्टमध्ये तुम्हाला जे काही तुमच्या नावासमोर जे काही झोन दिसेल तिथे तुम्हाला 10 वाजता सकाळी अटेंड करायचं आहे, 30 आणि 31ला. ठीक आहे. स्वतः हजर राहणे आवश्यक आहे असं म्हणणं आहे यांचं. चौथा पॉईंट आहे, उमेदवारांची कागदपत्र पडताळणी 30/1/2025 रोजी काही कारणास्तव पूर्ण न झाल्यास उर्वरित उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी पुढील दिवशी म्हणजे ती 31 तारखेला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. जे उमेदवार 30 आणि 31 रोजी कागदपत्रे पडताळणी करता हजर राहणार नाहीत अशा उमेदवारांची उमेदवारी रद्द समजल्या जाईल, किंवा भविष्यात कुठलाही पत्रव्यवहार त्यांना केला जाणार नाही. जर तुम्ही 30 किंवा 31ला अब्सेंट राहिले, किंवा त्या दिवशी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं झालं नाही, तुम्ही अब्सेंट राहिले, तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पुढे होणार नाही. तुमचं जे काही सिलेक्शन झालं ते रद्द समजण्यात येईल, याची नोंद घ्यावी. ऑनलाईन अर्जामधील 6वा पॉईंट आहे, ऑनलाईन अर्जामध्ये नोंदविलेल्या नोंदीसंबंधी दस्तावेज दाखले छाननीकरता पडताळणीकरता उमेदवारांची मूळ कागदपत्रे, तसेच मूळ म्हणजेच तुम्हाला ओरिजिनल सोबत घ्यायचं आहे, तसेच सदर कागदपत्रांची छायाचित्रांची प्रत एक संच सोबत ठेवावे, म्हणजे तुमचं एक झेरॉक्स कॉपी सोबत ठेवायची आणि एक ओरिजिनल बंच सोबत ठेवायचं, असं यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. ऑनलाईन अर्जामधील व जाहिरातीमधील अर्हतेबाबत नमूद केलेल्या कागदपत्रे उमेदवार सादर करू शकले नाहीत. जर तुम्ही ऑनलाईन अर्जामध्ये जे काही तुम्ही नमूद केलं आहे, जे काही जिथे ऑप्शन क्लिक केलं आहे, तर सगळ्यांचे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतात. जर तुम्ही सादर करू शकले नाहीत तर त्यांची निवड रद्द समजण्यात येईल आणि त्यासाठी उमेदवार जबाबदार ठेवण्यात येईल. ठीक आहे, असं यांचं म्हणणं आहे. म्हणजे तुम्ही जे नमूद केलेलं आहे तुमच्या अर्जामध्ये ते सगळं तुम्हाला इथे डॉक्युमेंट्स क्लिअर लागतील. 7वा पॉईंट आहे, निवड झालेल्या उमेदवारांना निवडणुकीकरता हक्क म्हणून सांगता येणार नाही. निवड झालेल्या उमेदवारांची दस्तऐवज कागदपत्रे छाननी केल्यानंतर जे उमेदवार पात्र होतील अशा उमेदवारांच्या नियुक्त्यांबाबत संबंधित नियुक्ती अधिकाऱ्यामार्फत कार्यवाही करण्यात येईल. तसेच कनिष्ठ सहाय्यक लेखा उमेदवार हे नियुक्तीनंतर पुढील 3 वर्षाकरता विनंती बदलीकरता पात्र राहणार नाही. म्हणजे तुमचं जर DV झाला आणि तुम्ही जॉईनिंगसाठी तुम्ही पात्र राहता, परंतु ते जॉईनिंग कधी करून घ्यायचं ते जे काही अधिकारी आहेत ते ठरवतील, असं यांचं म्हणणं आहे. आणि 3 वर्षाकरता तुमची बदली होणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. झोन तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे, म्हणजे तुमचं पोस्टिंग कुठे राहील हे त्यांनी तिथे डिक्लेअर केलेलं आहे. उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणीसाठी खर्चाने यावे लागेल, किंवा प्रवास खर्च भत्ता दिला जाणार नाही, असं म्हणणं आहे त्यांचं. ठीक आहे. सदर भरती प्रक्रिया उच्च न्यायालय मुंबई दाखल केलेल्या याचिका दिलेल्या अधीन राहून, म्हणजे कोर्टाच्या न्यायालयाच्या अधीन राहून असं म्हटलेलं आहे. 21 तारीख म्हणजे कालच्या तारखेची ही नोटिफिकेशन आहे किंवा नोटीस आहे, महावितरणकडनं दिलेलं आहे आणि याच्यावर सिग्नेचरसुद्धा आहे, ऑनलाईन सिग्नेचर आहे. ठीक आहे. बघा, ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 5/2023 झोन वाईज अलोकेशन ऑफ सिलेक्टेड कॅन्डिडेट्स फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर, म्हणजे तुम्हाला पोस्टिंगसुद्धा यांनी दिलेलं आहे. आता JE आणि AEचं कसं की त्यांना DVसाठी एका ठिकाणी बोलवलं आहे नाशिकला, आणि नंतर त्यांना झोन अलॉट करतील, परंतु तुम्हाला त्यांनी डायरेक्ट झोन दिलेला आहे. त्या झोनला जाऊन तुम्हाला ते झोनचे जे हेड आहे किंवा तिथले जे HR वगैरे आहे त्यांच्या अंडरमध्ये हे सगळं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालत असते. ठीक आहे. बघा, तुमचं नाव इथे बघू शकता, पुढे झोन आहे. फॉर एक्झाम्पल प्रतीक दुधे फर्स्ट नंबर आहे, तर त्यांना अमरावती झोन दिला आहे. त्यांना अमरावती झोनला हजर राहून, झोन ऑफिस आहे तिथे मेन रोडलाच आहे, तर झोन ऑफिस जिथे आहे तिथे त्यांना अटेंड करायचं आहे सकाळी 10 वाजता, 30 किंवा 31ला, दोनपैकी कुठल्याही दिवशी तुम्ही जाऊ शकता. अशी तुमची लिस्ट बघू शकता, आणि लिस्ट पूर्ण दिलेली आहे झोन वाईज वगैरे सगळं. साधारण बघा,
510 कॅन्डिडेटची सगळी झोन वाईज त्यांनी दिलेली आहे. ठीक आहे. याच्यामध्ये वेटिंग लिस्ट त्यांनी अजून डिक्लेअर केलेली नाही आहे. वेटिंग लिस्ट पुढच्या काही दिवसामध्ये डिक्लेअर करतील अशी आपण आशा करतो आहे, अपेक्षा करतो आहे. जे काही 50% आहे त्याची अपेक्षा आहे. आणि बाकी जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं झालं की आणखी एक फायनल लिस्ट लागते आणि त्यानुसार तुमचं म्हणजे ज्यांचं डॉक्युमेंटेशन ओके झालं 510 पैकी त्यांची एक फायनल लिस्ट लागते आणि ते विद्यार्थी जिथे म्हणजे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच तुमचं जॉईनिंग असते, परंतु पुढचं जे काही प्रोसेस आहे जसं व्हॅलिडिटी असेल, मेडिकल सर्टिफिकेट तुम्हाला काढावं लागते, ते तिथेच झोनमध्येच तुम्हाला इन्स्ट्रक्शन देतात. त्यानुसार तुम्हाला 1-2 दिवसात ते मेडिकल सर्टिफिकेट वगैरे काढावं लागते आणि व्हॅलिडिटीसाठी थोडासा तुम्हाला 2-4 महिने वेळ देतात. ठीक आहे. बाकी पोलीस व्हेरिफिकेशन वगैरे सगळं होते, तर ते स्टेप बाय स्टेप तुम्हाला कळेल, परंतु 30 आणि 31ला तुम्हाला इथे हजर राहणे आवश्यक आहे. ठीक आहे. तर एक चांगली न्यूज मिळाली अकाउंट असिस्टंट विद्यार्थ्यांसाठी, जे विद्यार्थी मित्र DVसाठी वाट बघत होते किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी वाट बघत होते. या रिलेटेड तुमचे काही जे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला सबमिट करायचे आहे, तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स द्यायचे आहे ते सगळे तुम्हाला एक बंच ओरिजिनलचा आणि एक फोटोकॉपी तुम्हाला करून ठेवायचा आहे. त्यानुसार तुम्ही तिथे हजर राहायचं आणि दुसरं तुमचं जे काही कास्ट सर्टिफिकेट आहे किंवा तुमचं डोमेसाईल सर्टिफिकेट आहे, तुमचं नॉन क्रिमिनल OBC वगैरे असेल तर ते सगळं आधीचेच लागतील. एकदम वेळेवर काढलेलं ते चालत नाही, परंतु तरी जे काय असेल ते सोबत घ्या आणि तिथे हजर राहणं अपेक्षित आहे. ठीक आहे. बाकी व्हॅलिडिटी सर्टिफिकेट वगैरे जे काही असते ते तुम्हाला थोडंसं अवधी देतात. ते म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तिथे व्यवस्थित ओके झाल्यानंतर तुमची एक फायनल लिस्ट लावतात आणि त्याच दरम्यान तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन वगैरे म्हणजे फायनल लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला जे काही आहे पोलीस व्हेरिफिकेशन किंवा तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट वगैरे द्यावं लागते. म्हणजे ते प्रोसेस सांगतात सगळी, त्यानुसार तुमचं होते आणि मग तुमचं जॉईनिंग होते. ठीक आहे. तर असं करतो एक चांगली न्यूज अकाउंट असिस्टंटच्या विद्यार्थ्यांना इथे मिळालेली आहे मित्रांनो. आता पुढे जे काही वेटिंग लिस्ट आहे त्याची प्रतीक्षा काही विद्यार्थी करत आहे, ते सुद्धा पुढे वेटिंग लिस्ट लागणारच आहे असा एक अंदाज आहे. पाठपुरावा करणं सुरू आहे, त्याच्यामध्ये काय रिझल्ट येते ते बघू आपण आता पुढे. ठीक आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला बऱ्यापैकी माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल इंजिनियर अमोल यूट्यूब चॅनलला तर सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून जे पुढचे अपडेट्स महत्त्वाचे येणार आहे ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.